नमस्कार, मी मनीषाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत. तर मैत्रिणींनो, इथे आज आपण 5 किलो प्रमाणात बटाटा वेपर्स कसे बनवायचे ते पाहणार आहोत. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त असे पांढरे शुभ्र वेफर आपले तयार झालेले आहेत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 5 किलो बटाटे अगोदरच स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. बटाटे निवडताना आपण असे हे मोठेच बटाटे निवडायचे आहेत. त्यामुळे बटाटा वेफर्ससुद्धा आपला मोठा तयार होतो. आता आपण बटाट्याचे साल काढून घेऊ. इथे आपण सर्व बटाट्यांचे असे साल काढून घेऊन त्यानंतर आपल्याला हे सर्व बटाटे एका मोठ्या पातेल्यामध्ये पाण्यामध्ये घालून ठेवायचे आहेत. जर समजा तुम्ही दोघीजणी जर वेपर करणार असाल तर एक जणांनी साल काढून द्यायची आणि दुसऱ्यांनी वेपर्स तयार करायचे आणि त्यानंतर तुरटीच्या पाण्यामध्ये ठेवायचे. आता आपण वेपर्स तयार करून घेऊया. इथे मी एका परातीमध्ये पाणी घेतलेलं आहे. पाण्यामध्येच आपल्याला वेफर्स पाडायचे आहेत. हे बघा, बटाटा असा आपल्याला आडवा पकडून वेफर्स पाडायचे आहेत. बटाटा उभा पकडायचा नाही. आडवा पकडल्यामुळे बटाट्याचे वेफर्स असे आपले मोठे मोठे तयार होतात. इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे बटाटा आपल्याला पकडायचा आहे आणि त्याचे वेफर्स पाडून घ्यायचे आहेत. हे बघा, असे आपले वेफर्स मोठे तयार होतात. इथे तुम्ही बघू शकता सर्व वेफर्स आपले तयार झालेले आहेत. आता हे वेफर्स आपल्याला 2 ते 3 वेळेला स्वच्छ पाणी निघेपर्यंत धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर एका पातेल्यामध्ये छोटासा तुरटीचा खडा टाकायचा आणि त्यामध्ये आपल्याला हे वेफर्स टाकून रात्रभर असेच ठेवून द्यायचं आहे. आता इथे सकाळी आपण वेफर्स उकडण्यासाठी गॅसवरती एका पातेल्यामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये आता आपल्याला पाण्याला उकळी आल्यानंतर एक छोटासा तुरटीचा तुकडा टाकायचा आणि चवीनुसार मीठ टाकायचं. आता हे मीठ आपल्याला पूर्णपणे असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये वेपर टाकून घ्यायचे आहेत. इथे मी 5 किलोमधील निम्मेच वेफर्स टाकून घेतलेले आहेत. आता हे आपल्याला एक वेळेला असं सर्व मिक्स करून घ्यायचं आणि त्याला झाकण लावून आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे. मध्ये मध्ये 2-2 मिनिटाच्या अंतराने हे असं आपल्याला हलवत राहायचं आहे. हे बघा, इथं पाण्याला सुद्धा उकळी आलेली आहे. आपला बटाटा आपल्याला 70 ते 80% शिजवून घ्यायचा आहे. अंदाजे 15 ते 20 मिनिटं आपल्याला बटाटा शिजवून घेतल्यानंतर एखादा बटाटा घ्यायचा आणि तो असा आपला तोडून बघायचा आणि तो लगेच तुटला की समजायचा बटाटे वेफर शिजलेला आहे. त्यानंतर आता हे आपल्याला एखाद्या दुरडीवरती किंवा जाळीवरती अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे. इथे मी एका दुरडीवरती सर्व वेफर्स असे काढून घेतलेले आहेत. त्यानंतर उन्हामध्ये एक कपडा अंथरायचा आणि त्यावरती असे एक एक करून आपल्याला वेफर्स सुकायला घालायचे आहेत. अगदी जवळजवळ सुद्धा वेफर घालू नका, कारण ते एकमेकाला चिकटून बसतात. इथे मी सर्व वेफर्स अशा प्रकारे सुकायला घालून घेतलेले आहेत. वेफर्स वाळायला जास्त दिवस लागत नाहीत. 1 ते 2 दिवसातच वेफर्स वाळून तयार होतात. इथे तुम्ही बघू शकता मस्त असे वेफर्स आपले वाळून तयार झालेले आहेत. चला तर मग आता वेफर्स तळून बघूयात. इथे तुम्ही बघू शकता मस्त असे आपले पांढरे शुभ्र वेफर झालेले आहेत. तर मग मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील आणि अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.